तुमचं नाव सांगा. माझे नाव ज्योती शिवराम पटारा. गटाचे नाव जय जगदंबा महिला बचत गट. किती वर्ष झाली? 4थं वर्ष चालू. गटाचे अध्यक्ष तुम्हीच ना? हां, गटाचे अध्यक्ष. सचिव? सचिव दुसऱ्या एकदा द्या. किती मेंबर आहेत गटात सदस्य? सदस्य 5 आहेत. सगळ्यात म्हणून 7 जण. कुठल्या बँकेत खातं आहे? ठाणा बँकेत. आता 3 वर्ष झाली गटाला? हां, 3 वर्ष. आरएफ घेतला? हां. शेतनिधी? हां. किती मिळाला? 6,100 रुपये. 6,100. तेवढेच मिळाले? हां, तेवढेच मिळाले. मग तुम्ही व्यवसाय केला की वाटून खाल्ले? नाही, हे केलेलंच नाही असं. नाही नाही, ते 6,000 तुम्ही घेतले, मग काही छोटा मोठा व्यवसाय वगैरे केला की नाही? नाही, केलेलं नाही. नाही केलेला. पैसे भरले आरएफचे? परतफेड केली? मग आता तुम्ही आरएफ पण घेतला, मग मोठं कर्जाचं का नाही घेतलेलं? गटच नाही पुन्हा चालू करायचं. कुठं घ्यायचं? घेतलं तर तेवढं केलं पाहिजे ना. जरी तुम्ही ठरवलं, काय ठरवलेलं? जर आपल्या गावात करायचंय रोजगार, तर कुठला रोजगार केला असता? तुम्ही अध्यक्ष आहे, बरोबर की नाही? तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला कुठला रोजगार करायचा आहे, कुठला उद्योग करायचा आहे. शेती करायची, म्हैस पालन करायचंय, बँजो पार्टी घ्यायची आहे, किंवा अनेक पापड लोणचं आहेत. कुठला व्यवसाय असेल तर तुम्ही काय ठरवलेलं की जेणेकरून तुमच्या गावात जो व्यवसाय तुम्ही चालू शकेल असं आपण निवडतो की नाही? कुठलं तुमच्या मनात काय होतं? करू ना, भाजीपाला खायचं करायचं ठरवलं. मग ते करू नये. आता 3 वर्ष झाले की नाही, तुमचा आरएफ घेतलेला आहे, आता आपल्याला करायचंच आहे. तर तुम्ही एक अध्यक्ष ह्या नात्याने कुठला व्यवसाय तुम्ही सिलेक्शन केलेला आहे थोडाफार मनातल्या मनात कधी? वाडी शेती लावायचा, म्हणजे ते असं होऊन जायचं. शेती लागवड ते करायचं ठरवलेलं. हो का? पण मग बाकीचं काय झालं? लक्षच नाही असं, म्हणजे घरची कामं नाही करत, काय नाही असं करून मग हे करत नाही, लक्ष नाही देत असं. दर महिन्याची मीटिंग होतं तुमच्या? दर महिन्याची मीटिंग नाही, मीटिंगला कोण नाही. चुकून तिथं मग एक वर्ष 2 वर्ष असं बोलायचं. हे भरायला, पैसे भरायला महिन्याची बचत ती जमा करायला, तेव्हा मग इथं मीटिंग होते. त्याच्यानंतर नाही.